गणेश चतुर्थी हा महत्त्वाचा हिंदू सण आहे। हा सण बुद्धी, समृद्धी आणि सौभाग्याचं प्रतीक आहे। या दिवशी घरोघरी आणि सार्वजनिक ठिकाणी श्री गणेशाची स्थापना केली जाते। अनंत चतुर्दशी पर्यंत चालणाऱ्या या उत्सवात मोदक, दुर्वा आणि जास्वंदीच्या फुलांचा नैवेद्य श्री गणेशाला अर्पण केला जातो। महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक व सेक्टर 15चा राजा श्री गणेश रहिवासी सेवा मंडळ सेक्टर 15 ऐरोली आयोजित सार्वजनिक गणेश उत्सव 2025 चे संस्थापक अध्यक्ष अशोक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणपती बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना मोठ्या आनंदात भक्तिमय वातावरणामध्ये पार पडली। माजी ज्येष्ठ नगरसेवक अशोक पाटील यांचे या मंडळाला विशेष सहकार्य लाभते। अगदी विधिवत त्यांच्या उपस्थितीत बाप्पाची प्राण प्रतिष्ठापना पार पडली। ब्राह्मण उपस्थितीत पूजापाठ तसेच गणपतीची आरती करून माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी प्रभागातील नागरिकांना सुख समृद्धी लाभो असे साकडे देवाकडे मागितले। यावेळी राजेंद्र जोशी, नामदेव कुंभार, संतोष वायाळ, किसन शिंदे, नरेश शेवाळे, गणेश रॉय तसेच सर्व भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी माजी नगरसेवक अशोक पाटील यांनी सांगितले की सर्व जाती धर्माचे लोक एकत्र येऊन गुण्या गोविंदाने हा उत्सव अगदी उत्साहात साजरा करतात। सेक्टर 15चा राजा श्री गणेश रहिवासी सेवा मंडळाच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी अतिशय मोठ्या उत्साहामध्ये आणि आनंदामध्ये यावर्षी गणेशोत्सव साजरा होत असताना मला खरं पाहिलं तर अतिशय आनंद होत आहे। या विभागाच्या माध्यमातून सर्व धर्म समभावाने प्रत्येक जाती धर्मातली लोक या मंडळाच्या माध्यमातून एकोप्याने एका दिलाने या ठिकाणी एकत्र येतात आणि गेली 29 वर्ष या मंडळाच्या वतीने हा गणेशोत्सव आम्ही साजरा करत असतो। माझे सहकारी राजेंद्र जोशी असतील, माझे दुसरे सहकारी नामदेव कुंभार, सदानंदजी दरेकर, त्याचबरोबर मनोहर पाटळे असतील, संतोषजी वायाळ असतील, आरोटे साहेब असतील, किसन शिंदे असतील, प्रसाद शिंदे, संतोषजी वायाळ आणि खरं पाहिलं तर हे सर्व मंडळी प्रमुख मंडळी माझ्यासोबत आणि सर्व या ठिकाणचे गणेश भक्त अतिशय उत्साहाने या ठिकाणी मंडळामध्ये सहभागी होत असतात आणि या आमच्या सेक्टर 15च्या गणरायाचा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हा गणराय पूर्णपणे या पूर्ण नवी मुंबईमध्ये या विभागामध्ये सर्वांना सुख शांती आणि खऱ्या अर्थाने आशीर्वाद देत असतो आणि खरं पाहिलं तर ही एक मनोभावना जनजागृती गणपतीच्या माध्यमातून पर्यावरण पोषक पर्यावरणाचा आम्ही संदेश लोकांपर्यंत पोहोचवतो। त्याचबरोबर मंडळाच्या माध्यमातून आम्ही लहान मुलांकरता चित्रकलेची स्पर्धा असो, महिलांकरता वेगवेगळे विविध खेळ मंगळागौर वगैरे असो, अशा अनेक कार्यक्रमाचं आयोजन या मंडळाच्या माध्यमातून होत असतं आणि मला अतिशय आनंद आहे या मंडळाचा प्रमुख या नात्याने या विभागातील सर्व प्रत्येक घटकाला आम्ही एकत्र घेऊन मग ज्येष्ठ नागरिक असतील, माता भगिनी असतील, सर्व तरुण तरुणी असतील, सर्व गणेश भक्त रहिवासी बंधू भगिनी या ठिकाणी मोठ्या उत्साहाने सहभागी होत असतात आणि खरं पाहिलं तर अतिशय आनंदाचं वातावरण पहिल्या दिवसापासून 10 दिवस या ठिकाणी खरं आम्हाला मिळत असतं आणि आम्हाला
या गणरायाची जेवढी सेवा करता येईल तेवढं आम्ही या सगळे गणेश भक्त या ठिकाणी करत असतो. आदरणीय गणेशजी नाईक साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आपल्याला माहीतच आहे की या विभागातील सर्व रहिवासी बंधू भगिनींच्या इच्छा पूर्ण होण्याकरता आम्ही गणराय चरणी प्रार्थना आणि साकडं देखील घालतोय. आदरणीय गणेशजी नाईक साहेब या ठिकाणी राज्याचे वनमंत्री आहेत, पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत, ठाणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत, संपर्क मंत्री आहेत आणि त्यांचा आशीर्वाद आमच्यासारख्या कार्यकर्त्यांवरती असल्यानंतर सर्व कार्यकर्ते उत्साहाने जोमाने या ठिकाणी खऱ्या अर्थाने गणेशाची सेवा करत असतात. गणेश भक्त या ठिकाणी मोठ्या संख्येने दर्शनाचा लाभ घेत असतात, याचा आनंद मला आहे.